तसेच नंदू भाऊजी बामणडोगरे 500 रुपये, लक्ष्मण काना कोळी 1000, रामकृष्ण हडको कोळी 500 रुपये, मोतीराम बाबू कोळी 500 रुपये, गोमागणा कोळी 500 रुपये, भालचंद्र पंढरनाथ कोळी 500 रुपये, तसेच माही ट्रान्सपोर्टचे मालक जयेंद्र कोळी याच्या वतीने 5000, श्रेयश दीनानाथ कोळी 500 रुपये, प्रीतम गजानन कोळी 500 रुपये, हरीश्वर अनंता कोळी 500 रुपये, जयवंत कृष्णा कोळी 500 रुपये, बाबराव गणपत कोळी 500 रुपये, गणेश देवराम कोळी 500 रुपये, किशोर परशुराम कोळी कियान सुपर किंगचे संघ मालक 1000 रुपये, जयेंद्र भरत कोळी 500 रुपये, प्रमोद सकाराम कोळी 500 रुपये। या सर्व इच्छुक देणगीदारांनी या स्पर्धेसाठी जी देणगी दिला लाभली त्या सर्व देणगीदारांचं मनापासून स्वागत। मी पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा मात्र जॉईंट होतील आमचे शान पाटील आणि किरण कोळी। याच पहिल्या सत्रासाठी मायक्रोफोन वरती शान पाटील आणि किरण कोळी। धन्यवाद मनोज। बघायचे आपल्याकडे आता मैदानावर असतील अनिकेत कोळी आणि प्रीतम कोळी। मगाशी ज्याचा एक वादळ आला होता त्याने 90+ धावसंख्या आपल्या संघासाठी केल्या होत्या तोच अनिकेत कोळी आता मैदानामध्ये असेल आणि फॅन क्लब मध्ये आता असतील विक्रम कोळी आणि आदिनाथ कोळी असतील, गौरव कोळी मात्र कामावर गेलेत, लहू कोळी असतील तर त्यांचा फॅन क्लब आहे, इकडे दुसरा एक फॅन क्लब आहे। परंतु कियान सुपर किंग संघाचा आपण जर विचार केला मनोज तर खूप अफलातून अशी फलंदाजी त्यांच्या बाजूनेही आहे। बघा संघाचे संघ मालक असतील ते संघ नायक असतील ते सागर कोळी येथील गोलंदाजीसाठी, परंतु सामोरे असताना तो एक वादळ काहीतरी स्ट्रॅटेजी बनवली असेल ती अनिकेत याला रोखण्यासाठी। पहिलं षटक, पंचांचा इशारा आलाय, एका अवांतर धावसंख्येनं संघाचं खातं खोललं गेलंय ते मात्र अवांतर या धावसंख्येनं बघायचं आहे। 4 षटकांचा फक्त खेळ आहे, 2 सामने आपण बघितले तर धावसंख्या हे आल्याच नाही। हा चेंडू अप्रतिम चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करतोय तो म्हणजे सागर, कारण हा चेंडू मात्र ब्लॉक मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू मात्र निर्धाव जातोय। अशा पद्धतीने मात्र एकाच चेंडूचा खेळ बाकी समाप्त होत आहे आणि एका चेंडू मध्ये मात्र एकच धाव इथं मिळतंय। हा चेंडू मात्र भिडकावलाय, बघायचा तिकडे क्षेत्ररक्षक नाही परंतु सीमारेषा पार 1 बॉल्स। डीजेला ही विश्रांती होती, डीजे बजाव। डीक पॉइंट कडे क्षेत्ररक्षक नसल्या कारणामुळे मात्र अनिकेत यांनी बघितलं की तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू मात्र गेलाय आणि चेंडू मात्र गेला तो सीमारेषा पार झालाय। बघायचं आहे आपण जर म्हणून विचार केला सकाळपासून एक खूप असे नवीन नौके गोलंदाज ते मात्र या मैदानामध्ये उतरले गेलेत। हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने भिडकावलाय, चेंडू गेला डी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी डीजे बजाव। धन्यवाद डीजे। सागर कोळी आता मात्र आपली गोलंदाजी पुन्हा एकदा उचलला, बघायचा तिकडे क्षेत्ररक्षक नाही, सीमारेषा पार पुन्हा एकदा 1 बॉल्स क्लिअर लेगच्या उंचावरून चौकार। मात्र लागल्यात 13च्या घरात। हा चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअरच्या लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, सीमारेषा पार पुन्हा एकदा चौकार। मगाशी मच्छिंद्रजी कोहली यांनी सांगितलं की अनिकेत हा असा प्लेयर आहे
की कुठलाही चेंडू आणि कुठल्याही दिशेला मारण्याचा त्याच्यामध्ये माहिर आहे, तसाच खेळ करतोय आणि मात्र बॅक टू बॅक ती चौकारीत ठोकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा उंच उचललाय, डीप पॉइंट कडे पुन्हा एकदा चौकार जातोय. डीजे बजाव. आपण काय म्हणत 5 चेंडू मध्ये सलग 5 चौकार ठोकलेत. कारण आधीचे 2 सामने आपण बघितले तर धावसंख्येची मारामार होती, परंतु अनिकेत जसा मैदानामध्ये आला त्याचा वादल कधीही येऊ दे कधी खेळू दे, त्याचा वादल मात्र मैदानामध्ये गरजतोय. तुम्हाला काय वाटतंय किरणजी? मला तर सांगायचं आहे का हा गाव कप आहे. जर एकाच म्हणजे ताटात जेवणारे दोन्ही कर्णधार आहेत, सागर कोहली आणि अनिकेत कोहली. टॉच उरवायला आले असतील तर तो करी असेल, मी तुला हरवीन नाही यो करीन मी. पण शेवटी या एरियात गाजलेला प्लेअर अनिकेत आहे. नक्कीच किरणजी आपण सांगितलं, परंतु पहिल्याच इनिंग मध्ये त्यांनी 50+ धावसंख्या उभारल्यात आणि आता आपण हा चेंडू प्रीतम याने मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मात्र पकडला गेलाय, पकडेपर्यंत मात्र तिकडे डीप स्क्वेअर लीग कडे असणारा क्षेत्ररक्षक याने मात्र चेंडू पकडला आणि मात्र 2 धावसंख्या मिळाल्यात. दुहेरी धावसंख्येने मात्र संघ पोचला आता 22च्या घरात. किरणजी मग एकच धाव मिळते इथं. पंढरीनाथ कोळी गोलंदाज असतील 40+, खूप मोठा अनुभव. हा चेंडू अनिकेत अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच झेल मात्र कठीण होता, परंतु तो कठीण झेल टिपण्याचा प्रयत्न सागर याने केला होता, परंतु झेल मात्र अंतिमच्या क्षणामध्ये जमिनीला दान झाला. काय बोलणार आपण किरण कोळी? सागरला वाटला होता म्हणजे कावळ्याला कशी भाकर मिळली कप्पलवून यायची, त्याचा ताव काढून झेलावर धावला होता, पण ते हातात काय बसला नाही. शान बघूया पन्हाळ्याचा पुन्हा मारीला उंचावून बघायचा इकडे आता आणि षटकार. नक्कीच हा षटकार येते, परंतु पंढरी कोळी यांच्यासाठी मात्र एक इथं प्राइज आलाय. अनिकेतची जर विकेट काढली तर नक्कीच तुम्हाला इथं प्रदीप म्हात्रे यांच्याकडून तरघर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु हा षटकार मात्र प्रीतम याने मारलाय. फलंदाज इकडे बाद होत आहे, नक्कीच फलंदाज बाद होईल, परंतु तुम्हाला अनिकेतची विकेट काढायची आहे तेव्हा तुम्हाला 1000चं पारितोषिक मिळेल. किरण काय म्हणाल? प्रीतमची विकेट नाही, अनिकेतची अनिकेतची काढायची. त्यांना माहित वाटलं असेल का मावशीचा मुलगा म्हणून त्याला बाद केला. नाही नक्कीच की A1 जोडे आहे, परंतु पंढरी शेठ गेले, परंतु अजून राहुल भाई बाकी आहे, अजून शेकडे होतील किती काय झाला तरी. तुम्हाला काय वाटतंय? ते शेकड्यांचा मी काय नाही सांगू शकत, पण प्रीतमची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. नवल विनायक कती करते रेकॉर्ड नवीन नवल बघायचं आहे, परंतु अद्याप एक वादल बाकी आहे, ते म्हणजे अनिकेतचं. जोपर्यंत मैदानावर तोपर्यंत श्वास काही सोडू शकत नाही ते कियांश सुपर किंग्स. आपल्याला बघायचं आहे का दुसरं षटक आहे ते पंढरीनाथ यांचं, कारण त्यांच्यावर सुद्धा प्राइज लागलंय. कारण प्रदीपजी म्हात्रे यांच्याकडून मात्र त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर अनिकेतचा विकेट घेतला तर. परंतु अनिकेत असं वादल आहे, एकदा जर गरजलं तर ते मात्र तुफान करूनच जात आहे. हा चेंडू नवले आणि मात्र तिकडे कटावलाय, तिकडे बाला आहे, बालाच ना? बाला कृष्णा उर्फ बाला. एक धाव मात्र येत या षटकातील. अद्याप चेंडू असतील एक. अनिकेत साठी हा चेंडू असेल शेवटचा या षटकातील. बघायचा आहे काय करेल, प्रहार करेल की
आपली स्ट्राईक ठेवेल बघायचे कारण विचार केला तर आपण 3 षटकामध्ये धाव संख्या होत नव्हती परंतु एका षटकामध्ये मात्र त्यांनी धाव संख्या 20च्या प्लस मध्ये केली होती आणि आता धाव संख्या आहेत त्या 30. हा चेंडू मात्र मिस होतय निर्धाव चेंडू जात आहे 12 चेंडूंचा खेळ झालाय किरण आपण जर विचार केला धाव संख्येचा तर धाव संख्या झाल्यात 15 मात्र 15च्या सरासरी 30 धाव संख्या झाल्यात 15च्या सरासरी धाव संख्या इथं उभारल्या गेल्यात तरी सागरपेक्षा चांगलीच मला तो वाटते शतक जायला लागेल 10 दिलेले आहेत धावा त्यांच्या बाजूने जो 9 त्यांच्यावर असलेला अनुभव कारण पंढरीनाथ कोहली हे एक अनुभवी असे गोलंदाज आहेत कारण त्यांना माहित आहे माझ्या समोर जरी किती मोठा फलंदाज असला तरी मी गोलंदाजी करू शकतो कारण माझ्या पाठीमाग एक खूप वर्षांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची बोल आपल्याला बघायला मिळालेत परंतु आता येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये आपल्याला बघायचं आहे किती धाव संख्या उभारतात आणि किती धाव संख्येचं टार्गेट चेस होत आहे पुन्हा एकदा एक नवीन नौका असा गोलंदाज येतोय विक्की नवल साठी हा चेंडू नवल उचललाय तिकडे झेल आहे परंतु इकडे झेल मात्र अप्रतिम टिपला गेलाय तो क्षेत्ररक्षक जयेशांच्या माध्यमातून नक्कीच नवल यांनाही मोह झाला की अनिकेत मारतो तर मी का नाही मारत मी पण ही मारेन आणि मारण्याच्या मोहामध्ये मात्र फलंदाज बाद झाला सकाळपासून आम्ही ज्याची वाट बघत होतो असा मात्र 40+ मास्टर विक्रम कोहली यांचा मुलगा सौरभ कोहली बघायचा आहे कशा पद्धतीने खेळी करेल कारण मामाची टीम आहे मामाने वशिलेवर घेतलेला हा भाचा आहे आणि भाच्यावर विश्वास ठेवून मामाने आपल्या टीम मध्ये घेतला आहे टीम मध्ये तसंच आहे दोन्ही टीम मध्ये किशोरच्या याच्यात पण जयेश भाचा आहे मामा बच्चे असतात गावामध्ये परंतु बघायचं आहे काय करेल सौरभ याने मात्र चेंडू इकडं धडकावलाय परंतु तिकडे कृष्णाला मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही परंतु एकच धाव मिळते एकी धाव त्यालाही माहित आहे कारण मामाने सांगितलं असेल की अनिकेतला स्ट्राईकवर ठेवायचा आहे म्हणून तुला त्यामध्ये खेळी करावी लागेल कारण अनिकेत जर स्ट्राईकवर आहे तर नक्कीच आपला स्कोर या गतिमानशील असेल आणि एक चांगला टार्गेट सेट होईल धाव संख्या 31 हा चेंडू बघायचा आहे प्रहार केलाय अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न होता तो जयेशाचा परंतु मी 100% देईन ते जयेशाला जयेशाने अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न केला कुठेतरी 4 धाव संख्या ह्या वाचवलेल्या आहेत नक्कीच प्रदीप साठी विक्की साठी सुवर्ण संधी जर अनिकेतचा विकेट घेतला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक प्रदीप मात्र यांच्याकडे हा मात्र चेंडू गेला सीमारेषा पार बजाव डीजे 6 धाव संख्येसाठी काढलं की आमचं मच्छिंद्रजी कोहली आणि मंगाशी सांगितलं की धंदा करावा तर लहू कोहली आणि आदर्श घ्यावा तर लहू कोहली यांचा धंद्यासाठी नक्कीच धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या झाल्या त्या 39च्या घरात अनिकेत मात्र 2 मॅचीमध्ये 100 झालेले आहेत त्यांच्या या मात्र 2 धाव संख्या श्रेयस कुठेतरी कमी पडतोय सौरभ कुठेतरी कमी पडतोय धाव काढण्यात नक्कीच परदेश कोहली यांच्याकडून अप्रतिम नक्कीच विकी या सुवर्ण संधी अनिकेतचा विकेट काढायचा आणि 500 रुपये पारितोषिक करायचा आहे हा चेंडू भिडकावलाय बघायचा आहे पुन्हा एकदा सीमारेषा पार कव्हरच्या उंचावरून 6 धाव संख्येसाठी डीजे
आमचे जयवंत कोहली जे असतील डान्स करत, नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्या टीमचा इथं प्रोत्साहन वाढला जातोय आणि विक्रम कोहली असतील. परंतु जर ही टीम उद्या ना जर फायनल मध्ये गेली तर नक्कीच आपल्याला आदिनाथ कोहली यांचा डान्स बघायला मिळेल. जरी कमर तुटली असली तरी सुद्धा ते उद्या नाचतील. आपल्या टीमसाठी जरूर आपल्याला त्यांचा डान्स बघायला मिळेल. परंतु एकदा आपण मैदानावर जाऊया. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकामध्ये धावसंख्या झाल्या त्या 47च्या घरात. आता मात्र ज्या 2 सामन्यामध्ये कुठेतरी धावसंख्या होत नव्हत्या त्या आता मात्र अनिकेत याने करून दाखवलंय. पुन्हा एकदा 50+ मार्गावर जातोय का बघायचं. अनिकेत खेळतोय. वैयक्तिक आमचे गुणलेखक कल्पेश कोहली सांगतील 35 या आकड्यावर. परंतु सौरव आपल्या वडिलांचा जो क्रिकेटचा इतिहास आहे त्या इतिहासावर वडिलांचं नाव गाजवेल काय बघायचं आहे तो सौरव. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू मारलाय. 2 चेंडू फक्त त्याला मामाने सांगितलंय फक्त तू चेंडूला दिशा दे आणि केतला स्ट्राईकवर आणि त्याबद्दल खेळ करतोय. किरणजी तुम्हाला काय वाटतंय? तशाच पद्धतीने आहे आणि अनिकेत वैयक्तिक 35 धावसंख्येवर खेळतोय. सौरभला सांगतो का एक धावकार मला स्ट्राईक दे. बघूया या षटकातला जे सपोर्टचा चेंडू अनिकेत साठी. अनिकेत मात्र थांबणार नाही. हा मात्र गेलाय कव्हरच्या उंचावरून. षटकार डीजे खेळतो 41 या धावसंख्येवर. मात्र संघाला पोहोचवलंय ते 54 या आकड्यावर. मात्र 2 जे सामने त्याच्यामध्ये मात्र 20+ धावसंख्या झाल्या होत्या. आता मात्र 50+ धावसंख्या. 4थं षटक प्रगती पथावर. अनिकेत हे वादळ कुठेच थांबणार नाही. काय कर बघायचंय. दुसरी 50 बॅक टू बॅक मारताय का बघायचं आपल्याला. पुन्हा एकदा उच्चाला तिकडे झेल. मात्र झेल जमिनीला दान झालाय. तो मात्र स्लीपला असणारा वैभव आणि मात्र झेल इथं सुटला गेलाय. परंतु जयेश मात्र कुठेतरी नाराज असेल कारण मी अनिकेतला आउट करण्याचा जो विडा उचलला होता त्याच्यामध्ये मी असफल झालोय. पुन्हा एकदा जयेश येतोय. अनिकेत आता मात्र उंच उचललाय. पुन्हा एकदा सीमारेषा पार. हा गेला चेंडू 6 धावसंख्येसाठी. डीजे मारेल काय. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. छान 40 धावसंख्या झाल्यात. 3 सामने झाले 2-2 दुसऱ्याचे. हा 4था पण यासारख्या धावा मारल्या नव्हत्या आणि हा निर्धाव चेंडू उरलेला शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर बघायचंय मोठा फटका मारते आणि बॅक टू बॅक 50 होते का अनिकेतची. झाली तर नक्कीच आपण त्याचं जोरदार टाळ्याने स्वागत करू. परंतु जयेश यांनी मात्र उचलला होता अनिकेतला आउट करण्याचा. त्याच्यामध्ये यशस्वी काय बघायचं आहे आणि मात्र पंचांचा इशारा येतोय की हा प्रतिम गेंद आहे. हा मात्र इथे मात्र बॅक टू 2 चेंडूवर मात्र अनिकेत याला मिस करते. तो एक नौका गोलंदाज जयेश मात्र एक झेल घेतला होता. तो झेल मात्र जमिनीला दान झाला. अप्रतिम गोलंदाजी परंतु टार्गेट सेट झालाय तो 60 आणि 61 धावसंख्येचा आव्हान आहे जिंकण्यासाठी. कारण समीकरण खूप मागणं आहे. आता येणारा काल असेल तो मनोज म्हात्रे यांचा आणि येणारे 4 षटक आपल्या मनोज म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला अहवाल ऐकायला मिळतील. परंतु समीकरण मागणं असेल
बघायचं आहे काय होईल काय बिघडल ते सांगण्यासाठी आपल्या समोर येतील पुन्हा एकदा मनोज म्हात्रे आणि किरण कोळी. थँक्यू शान पाटीलचा अब्बाज ऐकला. दिवसभर सर्वांची बढत जिंकली. मोरावी गावाचा गोड अब्बाज. त्यानंतर अनिकेत कोळीची बॅट पाहिली. पहिल्या मॅच मध्ये 82 धावसंख्या कुठल्या होत्या. या मॅच मध्ये देखील आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये 47 धावसंख्या कुठल्या. दुसरा षटक नक्कीच दुसरा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला असता त्याच्या बॅट मधून. परंतु नक्कीच हाडलग अनिकेत चांगला परफॉर्मन्स आज दिवसभर अनिकेतचा पाहिला. एका साईडला टीम्स आपण पाहिलं तर एक सामना जिंकलाय श्रद्धा सबुरी एंटरप्राइजेसने. एका साईडला कियांश सुपर किंगला हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे शान पाटील आणि किरण कोळी. कारण या सामन्यामध्ये आपल्याला विजय घोषित करावाच लागेल. अन्यथा मात्र या लीग मधून आपल्याला बाहेर व्हावं लागेल. कारण एक सामना परास्त झालाय. 3-3 सामने होते. त्यानंतर आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये सबका मालिक एक टीम्स अजित कोळी संघ मालक आणि कर्णधार स्वतः मात्र क्वालिफाय केलाय. तर व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन. या दादा आपलं सहर्ष स्वागत. दादांचं प्रदीप दादा म्हात्रे यांचं या व्यासपीठावरती मात्र शुभ सन्मान. मोहा कोळीवाडा गाव प्रीमियर लीग हा पर्व आपल्याला तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतो. आणि या स्पर्धेतील आज या पहिली मात्र दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच शेवटची इनिंग अंतिमची इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले शेवटचा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये सातत्याने आपल्याला जोहे पेन वरून मात्र एक गोड आवाज सातत्याने आपण पाहिलं तर रायगड समालोचक समितीचे आमचे एक सदस्य अमित म्हात्रे सर जोहे हे देखील आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये गेली गेली रंबा खुश हुआ चंपा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये या लीग मध्ये आवाज ऐकायला मिळेल सातत्याने. तत्पूर्वी जाऊया मात्र दुसऱ्या सत्राकडे. सागर कोळी देखील मात्र कमी नाही. त्याने देखील बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात. अनिकेतला देखील प्रत्युत्तर दिला जाईल. तर दादा शुभ सन्मान. प्रदीप दादा मात्रे या आपला शुभ सन्मान. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांत कोळी यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. प्रदीप दादा म्हात्रे या सरांचा मात्र व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. प्रशांतजी कोळी यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. व्यासपीठावरती 61 धाबींचा टार्गेट कंपल्सरीचे सिंग. प्रत्येक षटकाचा जर विचार केला 15.00 या रनरेट स्वरूपाने चालावं लागेल. चेसिंग करावी लागेल. कारण सामोऱ्या टीमला त्याचा काही फरक पडणार नाही. परंतु नक्कीच सागर कोळीला कुठे जर रणनीती आखवावी लागेल. सलामीची जोडी पाठवावी लागेल. त्वरित लगेच पाठवा सागर कोळी. कारण अनिकेत कोळीच्या जर धावसंख्या पाहिल्या 2 मॅच मध्ये 129 धावसंख्या. मी मगाशीच म्हटलं होतं की एक कोहिनूर हिरा ट्रम्प कार्ड खेळाडू अनिकेत कोळी ज्याने उल्वे नोट प्रीमियर लीग गाजवली. नुसती गाजवून सोडली नाही तर नक्कीच सर्वांच्या मनामध्ये ठासून बसलेला खेळाडू या मोहा गावातील अनिकेत कोळी. तब्बल 20,000चं कॅश प्राइज मालिका वीर म्हणून मिळालं होतं. त्यानंतर या गावाचं नाव ज्याने ज्या वेळी आपण टेनिस क्रिकेटमध्ये घेतो तेव्हा अनिकेत कोळीला पहिली मात्र प्राधान्य असतो. या टेनिस क्रिकेट जगतामधला हा खेळाडू आज देखील आपल्या मोहा कोळीवाडा गाव प्रीमियर लीग मध्ये तब्बल वैयक्तिक आपण धावसंख्या पाहिल्या 129 धावसंख्येवरती या पॉइंट्सने मात्र या लीग मध्ये खेळताना पाहिला. लाजवाब परफॉर्मन्स दिला. अर्धशतक पाहिला त्याच्या बॅट मधून. अप्रतिम दर्जाचा खेळ. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. जर आपण पाहिलं तर सलामीवीर फलंदाज सागर कोळी स्वतः कर्णधार आणि फलंदाज हर्षद कोळी असे हे 2 फलंदाज येतील. एका साईडला मात्र पीके किरण कोळी. काय म्हणणार पीके बद्दल आपण. प्रल्हाद कोळी पीके नावच काय आहे त्यांचं पीके. पीके इज ओके म्हणजे 40+ आमचा प्रल्हाद भगवान कोळी आहे. किरण कोळी इथे मात्र बसलेत. मान्यवर आपले प्रदीप म्हात्रे यांचा आवडता खेळाडू पीके आहेत आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस लागले किरण कोळी. चेंडू परार सीबा रेषा पलीकडे टोकलाय. दमदार षटकार डीजे टोक. सुपली सोन्याची
सत्राला दुसऱ्या सत्रातील पहिल्या चेंडूवरती हा ठोकलाय षटकार. इतका जवाब पत्तर से प्रति हल्ल्याला सुरुवात झाली. अनिकेत कोहलीची बॅट पाहिली 129 धावसंख्या त्याच्या बॅट मधून आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु किरण कोहली काय म्हणणार सागर कोहलीच्या षटकाराबद्दल? किरण कोहली शेवटी जर षटकारने घेतले तर विजय कसा होणार? आसपास 61 धावा जमवायच्या 24 चेंडू मध्ये. प्रल्हाद यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा बघा इकडं उंचावून मारेल आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावला धावतात आणि दुसरी धाव पण पूर्ण. 2 धाव मिळतात सागरला, 2 धाव मिळतात संघाला. संघ पोहोचतोय 7-8च्या घरात. तर नक्कीच इथे आपण पाहिला प्रदीप म्हात्रे बसले तर फॅन पीके यांचे फॅन प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं पीकेला. पीके नाव घेतलं तर नक्कीच प्रल्हाद कोहली एक चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. समोर मात्र सागर कोहली. हा चेंडू मात्र फटका चांगला सजवलाय. दस्तकाला मस्तकावून देऊन सीमा रेषा पलीकडे हम भी किसी से कम नहीं. हा ठोकलाय षटकार. डीजे ठोक. टीम खेळतो तेव्हा सातत्याने चांगलं खेळ करतो सागर कोहली देखील. त्याला देखील विसरून चालणार नाही. त्याच्या बॅट मधून आले 2 धमाके. पुन्हा एकदा मात्र पीके गोलाच्या मार्गावर प्रल्हाद. हा चेंडू मात्र फिरकी सारखा फेकला जातो. फलंदाजाला बीट केलाय. चेंडू जाईल डॉट. धावसंख्या 14 आकड्यावरती सरासरी गाठण्यामध्ये यश मिळालाय. टीम्स आपण पाहिलं तर कियांश 11 सुपर किंग्स या टीमला. जर LBW विकेट घेतला तर प्रदीप म्हात्रे तरघर आमचे साहेब इथे उपस्थित आहेत. जर पीके साठी 1000चं कॅश प्राइज लागलंय. LBW विकेट जर प्राप्त केला तर 1000चं कॅश प्राइज प्रल्हाद कोहली साठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी मात्र इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला जज करेल. एकदा कंप्लीट झाली. पहिला षटक देखील इथे पहिल्या षटकातील अद्याप शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या पोहोचली तब्बल 15 आकड्यावरती. 15 धावसंख्या पाहायला जातं. 61 धाबेंचा लक्ष्य. जर विचारात्मक खेळ केला मैदानाच्या आतमध्ये सागर कोहली जर थांबला तर नक्कीच या सामन्याचा हा चित्र विचित्र होईल. तर नक्कीच प्रल्हाद कोहलीला मात्र इथे प्रदीप म्हात्रे यांच्या वतीनं 1000चा कॅश प्राइज LBW साठी. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा चेंडू. समोर मात्र हर्षद कोहली. 61 धाबींचा टार्गेट. मित्रांनो पाहतात ऐकत आता पण मोहा कोलीवाडा गाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आज पहिला दिवस. शेवटची मॅच, शेवटची इनिंग. हा चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने पटका सजवलाय. दीपक चेहर चुकीचा क्षेत्ररक्षक अनिकेत जज करतोय. एकीपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट आणि पहिला षटक होतोय कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम्स सुपर किंग्स कियांश 11 या टीमची धावसंख्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना तब्बल 17 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आवश्यकता अद्याप विचार केला तर टार्गेट असेल 61 धाबेचा. आमचे स्कोरर नक्कीच आम्हाला माहिती देतील. निकेत शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने पाहतात तर किरण कोहली आज दिवसभर आपण जेवलात नाही, पाणी देखील पिला नाही. कशामुळे उपास पकडला किरण कोहली? आज आपण जेवण देखील ग्रहण केलं नाही. शानपडेला मला सांगत होते काय झालं होतं नक्की. माझा असा आहे का 1:30 वाजले का कशालाच हात नाही लावत, म्हणजे पाणी पितो. 1:30च्या नंतर जेवलो ना कपोट्याला जरा येत होतो. नक्कीच आमचे किरण कोहली एक मनोरंजन. दशरथ पाटील सरांचे फॅन आणि किरण कोहली इथे बक्षीस लागले प्रदीप म्हात्रे सरांच्या वतीने तरघरचे की सामोरे टीम्स आहे श्रद्धा सबुरी एंटरप्राइजेस. जे 3 षटक आहेत त्या 3 षटकामध्ये कोणताही गोलंदाज 8 धाब्यांच्या आतमध्ये धावसंख्या खर्च करेल, कमीत कमी धावा देईल, त्याला प्रदीप म्हात्रे यांच्या वतीनं 1000चा कॅश प्राइज लागलाय. तब्बल 1000चा कॅश प्राइज. षटक क्रमांक 2 गोलंदाज अनिकेत कोहली. समोर सागर कोहली. बराच अनुभव आणि तडब्याड रिझन मध्ये पटका टोकलाय सीमा रेषा पलीकडे. हा दमदार चौकार सागरच्या बॅट मधून.
सागर कोळी अनिकेत कोळी नक्कीच जवळ जवळ जरी असले तरी लीग मध्ये मात्र आता बऱ्याच लाभ आहेत. आता 40 धावेची आवश्यकता. षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल मध्ये टोकलाय. लोवर फुलटॉस चेंडू वरती सीमा रेषा पलीकडे हा दमदार षटकार डीजे टोक. म्हणजे सासऱ्याच्या नावाने नक्की संघ मालक असतील सासरे किशोर कोहली. एका साईडला मुलाचं नाव असेल क्रियांश. या नावासाठी मात्र नक्की झुंज लढतोय सागर. फुलटॉस चेंडू अनिकेतला सडीतोड उत्तर. येथे झेल केला ड्रॉप. सीमा रेषा पलीकडे जाईल चौका डीजे टोक. रन 61 धावेचा टार्गेट. मी मगाशीच म्हटलंय की कुठेतरी मात्र कमी लेखून चालणार नाही समोरच्याला देखील. आणि आज मात्र सागर कोळी अनिकेत वरती हल्ल्यावरती हल्ले चढवतोय. लाजवाब अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स. पुन्हा एकदा मात्र लोकांच्या रिझल मध्ये एका टप्प्याने कलेक्शन झालाय. एकदा कंप्लीट. एका धावेवर थांबेल सागर. सागरला थांबणं फार आवश्यकता आहे. 32 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती या षटकातील अद्याप शेवटचे 2 चेंडू आहेत. आता मात्र 29 धावेची आवश्यकता. येणारे 14 चेंडू 29 धावा 14 चेंडू. सामना जिंकण्यासाठी टीम्स क्रियांश सुपर किंग्स या टीमला आजच्या दिवसातील शेवटची मॅच शेवटची इनिंग अनिकेत कोहली बॅटची इनर एज आणि मात्र पहिला विकेट होतोय बाद. टीम्स मात्र क्रियांश सुपर किंग्सचा हर्षद कोहलीला परतीचा इशारा. कोणतीच धावेची आवश्यकता. सामना बॅलेन्स आपल्याला 2 टीमच्या वतीने पाहायला मिळत जातो. येणारे 13 चेंडू 29 धावेची आवश्यकता. अनिकेत कोहलीच्या षटकातील हा शेवटची अंतिमची लास्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा मात्र इथे जोरदार अपील झाले होते. रफ्तार मध्ये चेंडू फेकला. 2 षटक कंप्लीट. येणारे 12 चेंडू आवश्यकता राहिली 29 धावेची. सामना बॅलेन्स असेल कारण सागर कोहली मैदानामध्ये अद्याप मात्र तटस्थ उभा राहिलाय. कारण आपल्या मुलाच्या नावाने संघ आहे. आपल्या सासरा देखील संघ मालक आहे किशोर कोहली. आणि नक्कीच स्वतः मात्र जावई सागर कोहली. हार मानणार नाही. हार मारण्यामध्ये मात्र राजी नाही सागर. आता मात्र 12 चेंडू 29 धावेची आवश्यकता. हा सामना इम्पॉर्टंट आहे टीम्स क्रियांश सुपर किंग्सला. फार सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. लीगच्या रजिस्ट्रेशन मध्ये केला विचार केला शान पाटील तर टीम्सला क्रियांशील टीम्सला फार जिंकणं महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 70 होत्या. आपण पाहिलं तर नक्कीच पीके कोहलीच्या ओव्हर मध्ये दुसरा ओव्हर अनिकेतचा 15 धावसंख्या आल्या. टीमची धावसंख्या झाली तब्बल 32. आता मात्र येणारे 12 चेंडू 29 धावा. षटक क्रमांक 3 समाधान कोहली. फुलटॉसच्या प्रकारचा चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे हा चौकार डीजे टोक. चेंडू 25 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी इथे मात्र प्रयत्न चालू आहे. सागर कोहली नवाचं बादल. पहिल्या सत्रामध्ये अनिकेतची बॅट पाहिली 129 पॉइंट्स. ते मात्र चांगला परफॉर्मन्स अर्धशतकी पारी त्याच्या बॅट मधून पाहिली. पण तो सागर देखील हार मानण्यामध्ये तयार नाही. 11 चेंडू 25 धावेची आवश्यकता. संघ मालक आणि कर्णधार मात्र समाधान कोहली. लाजवाब पॉइंटच्या रिझन मध्ये ठोकलाय. हा फटका पाहू शकाल काय मात्र सजवलाय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय डीजे ठोक.
दमदार आमदार आपण पाहिला राजूदादा पाटील यांना, परंतु मात्र आता सामन्यामध्ये बदल. येणारे 10 चेंडू 21 धाबीची आवश्यकता. सागर कोळीची बॅट मात्र तलपाली मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडूला सन्मान दिला जातो. एक धाव कंप्लीट. इथे मात्र दीपकचे हर चेंडू खाली पोहोचेल. चेंडू पकडीपर्यंत एकच धाव कंप्लीट. एक धाव कंप्लीट झाली. एका धाबीने टीमची धावसंख्या पुढे. आता मात्र 41 सेकंदावरती 20 धाबीची आवश्यकता. तर नक्कीच रिवो इथे मागितलाय. तर नक्कीच 2 मिनिटं आपण पाहणार आहोत जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. 2 कॅमेरे असतील लाईव्ह घर बसल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत मात्र ही स्पर्धा. तर तिसऱ्या पंचाची मागणी गेली रनआउट साठी. नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या पंचाच्या वतीनं जे तिसरं पंच जो डिसिजन देतील. फलंदाज नॉट आउट साहेब. चला लगेच सामन्याला सुरुवात करा पंच. आता मात्र 20 धाबीची आवश्यकता. येणारे 9 चेंडू 20 धाबीची आवश्यकता. सामना बॅलेन्स. सामना बॅलेन्स बॅलेन्स बॅलेन्स. सरडा जैसा रंग बदलवतो, गिरगिट जैसा रंग बदलता आहे, असा हा टेनिस क्रिकेट आहे. अनेक समालोचक घडले, अनेक आयोजक घडले, अनेक मात्र आपण सातत्याने लाईव्ह कव्हरेज देखील पाहिला. बराच काही शिकवला या टेनिस क्रिकेटने आपल्याला. आणि आज देखील आपण पाहतो येणारे 9 चेंडू 20 धाबीची आवश्यकता. हा फटका चांगला सजवलाय काव कोर्टच्या रिजन मध्ये. एका टप्प्याने मात्र दीपक चेंडूला कलेक्शन करतो. पैकी परत एकच धाव कंप्लीट. आता समीकरणामध्ये पुन्हा बदल. येणारे 8 चेंडू 19 धाबीची आवश्यकता. आने वाले 8 गेंदों में 19 रन की जरूरत. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 19 धाबीची आवश्यकता. सामना कोण जिंकेल? श्रद्धा सबुरी एंटरप्राइजेस की क्रियांश सुपर किंग. तर 2 चेंडू जरी डॉट फेकले तरी सन्माननीय प्रदीप म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. समाधान कोहली जर 2 चेंडू डॉट फेकले तरी. फटका चांगला क्षेत्रशक्ती नाथ झेल काली आणि झेल केलाय ड्रॉप सागर कोहलीचा. इथे मात्र सागरला नवीन जीवदान मिळालाय. समीकरणामध्ये बदल. अठरा धाबीची आवश्यकता. येणारे 7 चेंडू 18 धाबीची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू. आने वाली 7 गेंदों में 18 रन की जरूरत. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 18 धाबीची आवश्यकता. काय मात्र हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो या मोहा नगरीमध्ये, या मोहा कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये. फुलटा चेंडू बॅटच्या मात्र इथे मध्ये येते आणि मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. विकेट क्रमांक 2 कियांश सुपर किंग टीमला. आणि इथे मात्र 3रं षटक देखील कंप्लीट होतोय. येणारे 6 चेंडू 18 धाबीची आवश्यकता. 6 चेंडू 18 धाबीची आवश्यकता. डीजे टोक. डीजे मास्टर हा गाडी टोका शेवटचा इनिंग्स असेल, त्यामुळे नक्कीच जल्लोष होऊ दे. उद्या होळीचा सण आपल्याला सातत्याने कोळी बांधवांचा हा खरोखर आगरी कोळ्यांचा सण असतो. आणि उद्या मात्र नक्कीच या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. होळीचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने मात्र उद्याच्या दिवसामध्ये मात्र शानपडील फार जल्लोष केला जाईल या मोहा नगरीमध्ये. आपण पाहिलं तर आयोजित श्री साईनाथ ग्रामस्थ मंडळ मोहा कोळीवाडा ही स्पर्धा सातत्याने पाहायला मिळतो. तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच वरची आली आणि खालच्या आली अशा या दोन्ही आलीमधून एक मॅच असेल. त्यासाठी देखील आपल्याला ती ट्रॉफी पाहायला मिळतो. खरोखर मी देखील विचार करत होतो ही ट्रॉफी कशासाठी आणली शान पाटील, पण तू खरोखर एक ती देखील मॅच होईल. उद्याची जो आपला एक सामना आहे, जो प्रेक्षणीय सामना आहे, त्यामध्ये जर आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीवर जर आपण जर उतरलो तर ह्या प्रीमियर लीगची आगली वेगळी एक वाहवा होईल. कारण आपण जो प्रेक्षणीय सामना ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपली संस्कृती जपण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आपण मच्छिंद्रजी कोळी यांना मी तसं सांगितलेलं आहे की आपली संस्कृतीनुसार आपण जर उतरलो मैदानात तर अजून माहोल वेगळा असेल. तर नक्कीच आपली संस्कृती जपा. आगरी कोळ्यांची लाल टोपी नक्कीच घाला. तर चला आपण जाऊया. येणारे 6 चेंडू 18 धाबीची आवश्यकता. गोलंदाज
आयुष पहिला चेंडू सागर साठी पहिला चेंडू तडाका चेंडू विकेट केलाय सीमा रेषा पलीकडे फाईनली क्लिअर षटकार सागर कोळीने जर 2 चेंडू होते आता लगातार 2 षटकार मारले आणि सामना जिंकवला तर लगेच प्रदीपजी म्हात्रे सर ते उपस्थित आहेत तरगरगावचे 5,000चं कॅश प्राइज तब्बल 5,000 रोख रक्कम काय मात्र ते बक्षीस लागलंय जोरदार टाळ्याने स्वागत गोलंदाज मात्र गोलाच्या मार्कवर आयुष्य आपल्याला पाहायला मिळेल आता येणारे 5 चेंडू 12 धावेची आवश्यकता सागर गोलला हे बक्षीस लागलंय प्रदीपजी म्हात्रे सरांच्या वतीनं 5,000चं कॅश प्राइज 2 चेंडूवरती 2 षटकार टोका आणि आजची रात्र गाजवा 5,000 कमवा इथे मात्र बक्षिसांची खैरात सुरेख फटका अप्रतिम दर्जाचा फटका सागरच्या बॅट मधून तडाका वन बाउन्सी बारेशा पलीकडे टोकलाय हा चौकार डीजे टोक मोहा कोळीवाडा प्रीमियर लीग पाहत राहा ऐकत राहा तर प्रदीपजी साहेबांच्या वतीने जरी सागरने आता जरी षटकार टोकला तरी 1,000चा कॅश प्राइज दिलं जाईल ताबडतोब षटकार आता जरी ठोकला तरी 1,000चा कॅश प्राइज लागलाय समीकरणामध्ये बदल 4 चेंडू 8 धावेची आवश्यकता शान पाटील काही सामना इथे येऊन ठेपलाय सागर कोहलीची इनिंग सादर केली टीमला मात्र चांगलं परफॉर्मन्स दिलं अनिकेत कोहलीला वाटलं होतं की हा टार्गेट आपल्यासाठी चांगला असेल पण तो सागर कोहली देखील आपल्याच बरोबरीचा खेळाडू आहे आणि त्याचंच उत्तर आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडू 8 धावेची आवश्यकता सामना मात्र एक फार रोमांचक झाला प्रेक्षकांची बळे जिंकलीत 4 चेंडू 8 धावेची आवश्यकता वैयक्तिक 44 धावसंख्येवर खेळतोय तर अर्धशतक सागर कोहलीचा देखील पाहायला मिळेल का या मोहा कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये सागर कोहलीचा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का षटकार टोका 1,000 कमवा अर्धशतक टोका सागर कोहली नावाचं वादळ अप्रतिम दर्जाचा फटका वन बाउन्सी मार्शा पलीकडे हा चौकार टोकतोय आणि मात्र संघाची धावसंख्या आता पोहोचली तर किती 3 चेंडू 4 धावेची आवश्यकता 57 धावसंख्या आणि वैयक्तिक आता मात्र सागरला 2 धावेची आवश्यकता आहे टीमला जिंकण्यासाठी म्हणजे अर्धशतक टोकलं तरी 1,000चं कॅश प्राइज आमचे प्रदीप म्हात्रे सरांच्या वतीनं 1,000चं कॅश प्राइज लागलंय अर्धशतक टोका सागर कोहलीला बक्षिसांवरती बक्षीस सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता 3 चेंडू मध्ये गोलंदाज मात्र आयुष गोलाच्या मार्कवर मिसअंडरस्टँडिंग झाली सागरची डोक्यावरती हात ठेवतोय सामना अद्याप संपलेला नाही कारण शर्यत अद्याप जिंकलेलो नाही हा टेनिस क्रिकेट आहे बराच सांगून जातो येणारे 2 चेंडू 4 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 4 धावा अर्धशतकासाठी 2 धावा फार महत्वाचा इम्पॉर्टंट सामना कारण या लीग मध्ये राहायचं आहे तर आपला सामना जिंकावा लागेल गोलंदाज मात्र आयुष पुन्हा मिस 1 चेंडू 4 धावा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने स्वागत करा याला म्हटलं जातं एकीचं बल मोहा कोळीवाडा गावाचं एकीचं बल आहे कारण सातत्याने मित्रांनो पाहतो फार जल्लोषाने आज मात्र सामना सुरुवात गोलंदाजाने जर डॉट चेंडू फेकला तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे मॅच विन केली तर नक्कीच आमचे प्रदीप म्हात्रे सरांच्या वतीने आयुषसाठी 500 रुपयाचं बक्षीस काय शान पडेल सामना रंगतदार सामना जिंकायचा आहे अर्धशतक टोकायचा आहे एका साईडला मात्र या लीग मध्ये राहायचं आहे 2 चेंडू लगातार डॉट केलाय सागर आता मात्र 1 चेंडू 4 धावेची आवश्यकता सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया दर्जेदार खेळ दर्जेदार झाला आता मात्र चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिसरी धाव जरी घेतली तरी कंपल्सरी चेसिंग आहे या मॅच मध्ये आणि येथे मात्र 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का
आणि सामना मात्र शेवटच्या समयाला जिंकला. अर्धशतक जरी टोकला परंतु मात्र परास्त झाला टीम्स. इथे मात्र टी शर्ट घालायचं नाही मित्र, टी शर्ट काढू नका कृपया. टी शर्ट काढू नका, लाईव्ह मध्ये आहात टी शर्ट घाला. शिस्तबद्ध खेळ दाखवा, टी शर्ट काढू नका.